आज आपण वचनामध्ये मनन करत असताना आपला जो टॉपिक आहे, कमिंग बोल्डली अनटू द थ्रोन ऑफ ग्रेस, त्याच्या दया सर्वांसमोर आपण धैर्याने जाणं. आपण वचनामध्ये जाण्याच्या अगोदर प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुम्हाला स्तुती आणि धन्यवाद देत आहे. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, खरोखर परमेश्वर बापा, तुमची दया, तुमची प्रीती, तुमची करुणा विपुल अशी आमच्यावर ठेवलेली आहे. त्याबद्दल आभार मानत आहे माझ्या राजा. आणि बापा, आता तुझ्या वचनामध्ये आम्ही येत असताना परमेश्वर पित्या, खरोखर प्रभू, आमचं सर्वस्व आज आम्ही तुम्हाला समर्पित करताय. आमचं तन मन धन, आमचं जीवन प्रभू तुला समर्पित करताय. स्वर्गीय बापा, आमच्या विचारांचा ताबा तू घे आणि परमेश्वर पित्या, प्रत्येक शब्द हा प्रभू तुला गौरव देणारा असावा असं देणं कृपेने कर. माझ्या मनचे विचार, माझ्या तोंडचे शब्द तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना करते प्रभू. बापा, ऐकणारे प्रत्येकांचे कान तू उघड, अंतकरण उघड, जेणेकरून प्रभू कानाने ऐकून अंतकरणाने समजून तुझ्या नावाचं गौरव व्हावं असं दयेनं कृपेने कर. या सुंदर सहभागितेबद्दल आम्ही स्तुती आणि धन्यवाद देत आहे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणताय पित्या, आमेन आमेन. प्रभूच्या नावाला स्तुती असो. जसं आपण वचन वाचलेलं आहे हिब्रीकराच्या पत्रामधून 4 अध्यायापासून वाचलेलं आहे आणि 5व्या अध्यायाचं जे शेवटचं वचन आहे ते वाचत आहे. 12 आणि 13 वचन वाचत आहे. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायच पाहिजे होता, परंतु तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. आजचं जे अभिवचन आहे, जो अभ्यास आहे, तो एक जड अन्नासारखा आहे. आणि जर आपण फक्त दुधावर असेल म्हणजे तर हे अतिशय कठीण असणार आहे, अवघड असणार आहे समजण्यासाठी. परंतु जे आपण वचनामध्ये वाढत आहोत त्यांच्यासाठी हे जड असा अन्न आहे. आणि हिब्रीकराचं पत्र ज्यावेळेस आपण वाचतो, त्याचा अभ्यास करतो, खूप कठीण वाटतं. त्याच्या जे सांगितलेल्या गोष्टी आहेत खूप अशा कठीण आहेत आणि अवघड समजण्यासाठी खूप अवघड जातात. आणि मी रिसेंटली त्याचा अभ्यास करत आहे, म्हणजे वाचत आहे, आणि मला इतकं सुंदर वाटलं. ते अगोदर पण वाचलेलं आहे, परंतु इतक्या डीपमध्ये असं जे रिव्हिलेशन परमेश्वर देत आहे ते अद्भुत असं आहे. आणि याच्या पहिले 3 अध्यायामधून आपण मागच्या वेळेस आपण बोललेलोच होतो की किती सुंदर रीतीनं परमेश्वरानं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेस जो माझा टॉपिक होता, वर्किंग आउट युअर सॅल्वेशन, आपल्या तारणाचं स्वतःहून आपण काय करा, प्रयत्न करा, असं जे आपण टॉपिक घेतलेलं होतं, वर्कआउट युअर सॅल्वेशन. आणि त्याच्या वेळेस आपण हिब्रीकराच्या पुस्तकामधून आपण पाहिलेलं होतं. आता देखील आपण त्याचंच कंटिन्युएशन आहे, कारण हिब्रीकराच्या पत्रातून त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. आणि ते करत असताना जरा फ्लॅशबॅक आपण जाऊया की काय आपण बघितलेलं होतं, पहिले 2-3 अध्याय काय सांगत आहेत आणि 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वराला काय सांगायचं आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस सांगितलेलं आहे की देव, पहिला अध्याय, पहिलं वचन, हिब्रीकराचं पत्र याचा पहिला अध्याय, पहिल्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकाराप्रकारे संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. परमेश्वर देवबापाचं असं वचन आहे की परमेश्वर देवबापानं अंशानं आणि प्रकाराने तो मनुष्याशी बोललेला आहे, तो सृष्टीशी बोललेला आहे. आणि ज्यावेळेस हे पत्र लिहित होता हिब्रीकराचा जो लेखक आहे, पुष्कळ वेळेला पौल म्हणतात आणि त्याच्याबरोबर बर्नबा देखील म्हणतात, ज्यावेळेस तो रायटर लिहित होता तो म्हणत आहे, या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे तो आपल्या संगतीने बोललेला आहे. म्हणजे जवळजवळ 2000 वर्षाच्या पूर्वी देखील तो म्हणत आहे हा शेवटचा काळ आहे. आणि त्या शेवटच्या काळामध्ये तो लिहित आहे की हा शेवटच्या काळामध्ये कुणाचं दर्शन झालेलं आहे, पुत्राच्या द्वारे तो आपल्या संगतीने बोललेला आहे. म्हणजे तो जर 2000 वर्षापूर्वीचा जर शेवटचा काळ असेल तर आता किती विशेष करून शेवटचा काळ असू शकतो. म्हणजे ज्या पुत्रानं त्यावेळेस बोललेलं होतं, त्यावेळेस जे लेखक होते ते सांगत होते, ह्या शेवटच्या काळामध्ये तो जो ख्रिस्त आहे, तो जो पुत्र आहे, त्याच्याद्वारे त्यानं बोललेला आहे. जे संदेश ते वेगवेगळ्या प्रकारे अगोदर प्राचीन काळापासून जे बोलत होते ते पुत्राच्या द्वारे आता बोललेलं आहे. तर ह्या 2000 वर्षानंतर आपण त्या पुत्रानं जे बोललेल्या गोष्टी त्याच्या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत
ते कितीतरी पूर्णत्वास येणार आहेत. म्हणजे तो शेवटचा काळ कितीतरी आहे याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. प्रियानो, ह्या शेवटच्या काळामध्ये असताना जो लेखक आहे तो सांगत आहे की तो पुत्राच्या द्वारे बोललेला आहे आणि तो पुत्र ख्रिस्त आहे हे तो सांगत आहे. तर तो कशा रीतीनं सांगत आहे? तो म्हणत आहे की त्यानं पृथ्वीचं वारीस करून त्याला ठेवलेलं आहे. दुसऱ्या वचनामध्ये तो सांगत आहे, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूपासून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवी राजासनाकडे बसला आहे. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतापेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ ठरला. म्हणजे या ठिकाणी तो त्या पुत्राबद्दल कंपॅरिझन करत आहे. पहिल्यांदा त्यानं प्रॉफिट संगतीने कंपॅरिझन केले की देव जे प्रॉफिट्स होते, जे संदेष्टे होते, त्यांच्याबरोबर तो वेगवेगळ्या प्रकारे बोललेला होता. लोकांच्या बरोबर तो शेवटी पुत्राच्या द्वारे बोललेला होता आणि तो पुत्र कोण आहे तो सांगत आहे की त्या पुत्रावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आता तो लेखक काय सांगत आहे? तो पुत्र जो आहे त्यानं विश्व निर्माण केलेलं आहे. त्याने विश्व निर्माण करत असून त्यानं काय केलेलं आहे? आपल्या पापांची शुद्धी केलेली आहे. त्यानं आपल्याला पापाची क्षमा दिलेली आहे आणि तो ऊर्ध्वलोकी राजवैभवी उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे तो जो पुत्र आहे त्यानं काय केलेलं आहे? विश्व निर्माण केलेलं आहे. त्यानं आपल्याला पापांची क्षमा केलेली आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे? देवदूतापेक्षा श्रेष्ठ असं बनवलेलं आहे. मग हा जो पुत्र आहे तो कशासाठी त्या ठिकाणी बसवला गेलेला आहे? तर आपलं तारण होण्यासाठी. जर पुढच्या वचनामध्ये वाचलेला आहे तो कंपॅरिझन करत आहे, तो पुत्र आणि आपल्यामध्ये तो मध्ये कंपॅरिझन करत आहे. म्हणजे आपण जर ते वचन वाचलं दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसरा अध्याय 11 वचनापासून मी वाचत आहे. कारण जो पवित्र करणारा व ज्याला पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहे. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयास त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णवीन, महामंडळात तुझे स्तवन करीन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरवसा ठेवीन. तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान त्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. प्रियानो, ह्या ख्रिस्ताबद्दल तो सांगत आहे. तो काय सांगत आहे की त्याला आपल्या बांधवासारखं त्यानं बनवलेलं आहे. तो आपलं ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमासाचा झाला. म्हणजे पुत्र जो देही झालेला होता तो कशासाठी झालेला आहे? की जे आयुष्यभर मरणाच्या भयाने दास्यामध्ये होते त्यांना सोडवण्यासाठी. मरणाचं जे भय मनुष्यामध्ये होतं, कारण पापाच्या द्वारे मरण आलेलं होतं आणि त्या मरणाची जी भीती मनुष्यामध्ये होती, त्या मरणावर विजय मिळवायचा असेल तर मला त्यांच्यासारखं होणं गरजेचं आहे, हे त्या ठिकाणी तो सांगत आहे. म्हणजे त्याला पुत्र होणं, त्याला मनुष्यरूप धारण करणं हे खूप गरजेचं होतं. कशासाठी? की त्याला आपल्याला ज्या पापाच्या बंधनामध्ये होतो, मरणाच्या भीतीच्या बंधनामध्ये होतो, मरणामध्ये होतो, त्यांना सोडवावं म्हणून तो त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि तो प्रगट झाल्यानंतर काय केलेलं आहे? 17 वचनापासून वाचत आहे. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित करण्याकरता त्याने स्वतःला देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. प्रियानो, ह्यावेळेस तो काय सांगत आहे? म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखं होणं काय होतं? अगत्याचे होते, यासाठी की आपल्या लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतःला देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. म्हणजे आता ख्रिस्त जो पुत्र आहे तो आमच्यासारखा झालेला आहे. कशासाठी झालेला आहे? तर त्याला आता देवाबरोबर काय करायचं? आपलं समर्पण करायचं आहे आणि म्हणून तो एक मुख्य याजक ची भूमिका त्या ठिकाणी तो काय करत आहे? बजावत आहे. म्हणजे ख्रिस्ताचं जे रूप आहे ते ह्या ठिकाणी सुंदर रीतीने त्यानं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तो संदेष्टा आहे, नंतर तो पुत्र आहे,
ज्याच्याद्वारे विश्व निर्माण केलं, ज्यानं आपल्याला पापांची क्षमा केली. आणि कशी, तर ती त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यानं केलेली पापांची क्षमा आहे. आणि तो कशासाठी आहे? पापाबद्दल प्रायश्चित आहे, त्यासाठी की देवासंबंधीच्या ज्या गोष्टी आहेत तो पूर्ण करण्यासाठी प्रमुख याजक असं व्हावे. कारण 18 वचनामध्ये, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. प्रियानो, ख्रिस्ताची जी गोष्ट या ठिकाणी तो सांगत आहे तो आपल्यासारखा झालेला आहे. आपल्यासारखा झालेला आहे कारण का? तो आपल्यासारखा ह्याच्यासाठी झालेला आहे की त्यांना आपल्याला सोडवावं, मरणाच्या भयातून सोडवावं. आपण ज्या दुःखामधून जात आहे त्या दुःखातून त्यानं गेलेला आहे, जेणेकरून आपण त्याच्या संगतीची सहभागिता आहे ती दृढ करावी. त्याला आपण सांगू नये की तो जो मुख्य याजक आहे त्या याजकाला समजून यावं की तो याजक त्याच्या आपल्यासारखाच आहे, त्याला आपण ज्या परिस्थितीतून जात आहे याची जाणीव त्याला पूर्णपणे आहे, हे तो दाखवून देत आहे. आणि तिसऱ्या वचनामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये या ठिकाणी लेखक काय सांगत आहे? तो मोशे बरोबर तो रिलेशन करत आहे. त्यावेळेस मोशे ज्यानं नियमशास्त्र दिलं, इस्रायल लोकांना त्यानं घेऊन गेला आणि नियमशास्त्राच्या द्वारे त्याने चालवलेला आहे. तो मोशे काय म्हणत आहे? त्या मोशेपेक्षा येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आहे, त्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये एक वॉर्निंग त्यानं सांगितले की जे वचन तुम्हाला मिळालेलं आहे, जे तारण तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कारण मोशेचा जर आपण अभ्यास केला, मोशेचं जर जीवन बघितलं तर त्यानं काय केलेलं आहे? इस्रायल लोकांना दास्यातून काय केलेलं आहे? इजिप्तच्या दास्यातून सोडवून त्यांना कनान देशामध्ये त्यांना घेऊन आलेला आहे. म्हणजे ख्रिस्त हा, मोशे हा तारणारा म्हणून त्या ठिकाणी होता, त्या प्रकारे ख्रिस्त हा आपला तारणारा म्हणून आहे. इस्रायल लोकांना इजिप्तच्या दास्यातून त्यानं सोडवलेलं आहे, तसं ख्रिस्तानं आपल्याला पापाच्या दास्यातून सोडवलेलं आहे. आणि याचं कंपॅरिझन या तिसऱ्या अध्यायामध्ये इब्रीचा लेखक जो आहे तो त्या ठिकाणी करत आहे. एक्सक्यूज मी. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय सांगत आहे? ज्यावेळेस मोशे संपूर्ण इस्रायलाला घेऊन गेलेला होता, जे नियमशास्त्र त्यांना दिलेलं होतं, जे वचन त्यांना दिलेलं होतं, जे लॉ त्यांना दिलेले होते, ते त्यांनी सांगितलं हे तुम्ही पाळलं पाहिजे. आणि जर तुम्ही पाळत नाहीये तर तुमचा नाश होणार. आणि देवबापानं आपल्याला ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, संपूर्ण इस्रायल जे इजिप्तमधून बाहेर आले त्यातून कोणीही त्या वचनदत्त देशामध्ये जाऊ शकलं नाही. फक्त दोघं गेले, यहोशुवा आणि कॅलेब. हे 2 व्यक्ती फक्त त्या ठिकाणी काय केलेले आहेत? कनान देशामध्ये ते प्रवेश करू शकले. कारण का? त्यांचं तारण झालेलं होतं म्हणून नाहीये, तर त्यांनी आज्ञा पालन करण्यासाठी नकार दिला म्हणून. म्हणजे देवबापाची काय इच्छा आहे की जे वचन आपल्याला त्यांच्याकडून, जो मोशेच्या द्वारे वचन जे आलेलं आहे, जे लॉ आलेलं आहे, हे परमेश्वराचं वचन आहे. हे मोशेनं दिलेलं नियमशास्त्र नव्हतं, हे परमेश्वरानं दिलेलं परमेश्वराचं नियमशास्त्र होतं. आणि त्याची जर आज्ञा जर आपण पाळली नाही तर त्या सगळ्यांचा नाश झालेला आहे. तर ज्या पुत्राच्या द्वारे हे वचन आपल्याकडे आलेलं आहे, तो जो मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचं जर आपण वचन आलं आणि त्याचा जर आपण नकार केला तर आपल्याला किती विशेष करून पनिशमेंट मिळेल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीविषयी आपण मागच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं. आणि चौथ्या वचनामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की 14 वचनापासून आपण वाचणार आहोत. 4था अध्याय आणि 14 वचनामध्ये जो मुख्य याजक आहे त्याचं कार्य काय आहे तो या ठिकाणी सांगत आहे. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनासमोर जाऊ. कमिंग बोल्डली टू द थ्रोन ऑफ ग्रेस. धैर्याने कृपेच्या राजासनासमोर जाऊ. प्रियानो, आपली जी जर्नी आहे, आपली ख्रिस्ताचं जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे, हे त्याच्या कृपेचे जे
थ्रोन आहे, जे कृपेचं आसन आहे, त्या कृपेच्या आसनापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे आपली जी सहभागिता आहे ही कुठेपर्यंत असणार आहे, तर त्याच्या राजासनासमोर आहे, जे कृपेचं राजासन आहे. त्या ठिकाणी जर आपण जुन्या करारामध्ये पाहिलं तर देवबापानं निवास मंडपाची योजना करून दिलेली होती आणि परमपवित्र स्थानामध्ये एक आर्क ऑफ कव्हनंट आहे आणि त्याच्यावरचं जे वेदी आहे त्याला म्हटलेलं आहे कृपेची वेदी आहे ती, आणि खालची जी बाजू आहे ती जजमेंटलची बाजू आहे. आणि त्यामध्ये परमेश्वराची कृपा पण आहे आणि त्यामध्ये परमेश्वराचा न्याय देखील त्या ठिकाणी आहे. आणि तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये देखील आहे. म्हणजे आपल्याला जर त्या ग्रेसमध्ये जायचं असेल, आपल्या त्या राजासनासमोर जायचं असेल, तर त्या कृपेच्या राजासमोर जायचं आहे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्या कृपेच्या राजासनासमोर जात असताना तिथं आपल्याला कोण घेऊन जाणार आहे, तर दुसरा तिसरा कोणी नसून जो मुख्य याजक आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातो. जशी जुन्या करारामध्ये परमपवित्र स्थानामध्ये फक्त मुख्य याजक जात होता वर्षातून एकदा त्या निवास मंडपाच्या परमपवित्र स्थानामध्ये, तसाच हा ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्यासाठी तो अगोदरच गेलेला आहे. आणि त्याची आता इच्छा काय आहे, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपण आहोत, तर त्याच्या राजासनासमोर आज आपल्याला जायचं आहे. आणि ही जी जर्नी आहे तिथं आपल्याला जायचं आहे, धैर्यानं जायचं आहे. ही पहिली अट आहे. आपल्याला धैर्य त्या ठिकाणी पाहिजे. प्रियानो, जर आपण जुन्या कराराचा अभ्यास केला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आदाम हव्याला परमेश्वरानं बनवलं आणि ज्यावेळेस त्यानं पाप केलं त्यावेळेस पहिली गोष्ट त्यानं काय केली असेल, परमेश्वर तर रोज त्यांना भेटत होता, परंतु तो काय केला, घाबरून लपून बसलेला आहे. त्याला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्याचं धाडस झालेलं नाही आहे. आणि इथंच दॅट इज द बेसिक थिंग गॉड वॉन्ट्स टू नो. गॉड आपल्या जीवनामध्ये हे करायचं आहे. जी भीती आहे ती पहिल्यांदा गेली पाहिजे. भीती कशामुळे येते प्रियानो? आदामाला भीती का आली? देवाच्या आज्ञेचा भंग केला. देवबापानं त्याला जी गोष्ट सांगितलेली होती ती त्यानं केली नाहीये आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये भय आलं, मी परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे. आणि त्या भयाच्या द्वारे त्यानं काय केलं, तो लपून बसलेला आहे. तो परमेश्वरापासून स्वतःहून दूर गेलेला आहे. तो मरण पावलेला आहे. पापामध्ये तो मरण पावलेला आहे. आणि हीच गोष्ट परमेश्वराला आता पुन्हा करायची आहे आणि तीच गोष्ट ख्रिस्ताने केलेली आहे. आणि त्यानं आपल्याला जीवन दिलेलं आहे. कशासाठी जीवन दिलेलं आहे? की आपण त्याच्या सानिध्यामध्ये पुन्हा यावं. कसं यायचं आहे आता? तर धैर्यानं सामोरं यायचं आहे. प्रियानो, जसं आपण पाहिलं आदामाला पाप केल्यानंतर भय आलं. जर आपण त्याच्या सानिध्यामध्ये येत आहोत, तेच पाप, तेच भय आपल्यामध्ये देखील असतं. कधी? वेन वी कम इन टू हिज प्रेझन्स. ज्यावेळेस त्याच्या सानिध्यामध्ये, वेन वी ओनली नो अँड गॉड नोज. फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती आहे, प्रभू मी ह्या गोष्टी माझ्या जीवनाच्या द्वारे केलेल्या आहेत, मी तुझ्या सानिध्यामध्ये मी कसा येऊ शकतो. मग परमेश्वराला माहिती आहे तुमचं अंतःकरण काय आहे, तुम्ही काय केलेल्या गोष्टी आहेत, तुमचे विचार काय आहेत, हे परमेश्वराला माहिती आहे. ज्यावेळेस ते येत असतं त्यामध्ये आपल्यामध्ये भय आहे का हे परमेश्वर पाहतो. जर भय असेल, व्हॉट इज आवर नेसेसिटी, आपण ते कबूल करायला शिकलं पाहिजे. प्रभू मी पाप केलेलं आहे, मी तुझ्या विरुद्धच पाप केलं. दॅट इज व्हॉट द रिपेंटन्स इज ऑल अबाउट. पश्चाताप हेच आहे की ज्यावेळेस आपल्याला समजतं की प्रभू माझ्यामध्ये धाडच नाही मी तुझ्या सानिध्यामध्ये यायचं. दॅट इज द रिलेशनशिप गॉड वॉन्ट्स टू मेक अस. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्या सानिध्यामध्ये येतो, आपल्याला धैर्य आहे का परमेश्वराच्या सानिध्यामध्ये? जर धैर्य नसेल तर देयर इज सम हिडन सिन इन अस. आपल्यामध्ये जे पाप आहे ते भय काय करतं, आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर घेऊन जात असतं. आणि सैतानाची ही स्ट्रॅटेजी आहे की त्या भयामध्ये त्याला फक्त गुंतवून ठेवायचं. परमेश्वराची कृपा इतकी आहे, तो म्हणत आहे माझ्या कृपेच्या सिंहासनासमोर या. कृपा मी तुमच्यासाठी अद्भुत केलेली आहे. कशी कृपा केलेली आहे? मी स्वतः काय केलेलं आहे, मनुष्याचं रूप धारण करून आलेलो आहे. मी तुमच्यासारखा बनलेलो आहे. तुमच्या रक्तमांसासारखा मी झालेलो आहे. तुम्ही ज्या कष्टातून जात होता त्या कष्टातून मी गेलेलो आहे. आणि काय केलेलं आहे, मी आपलं पवित्र रक्त तुमच्यासाठी सांडलेलं आहे, जेणेकरून
तुम्ही माझ्याकडे येताना धैर्यानं यायचं आहे. कुठल्याही मनात धैर्य न भीती न बाळगता, पापाची भीती न बाळगता तुम्ही काय करायचं आहे, धैर्याने माझ्यासमोर यायचं आहे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराच्या समोर यायची अशी परमेश्वराची इच्छा आहे. पुढे तो काय सांगत आहे, 5व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टीबाबत मनुष्याकरिता नेमलेला असतो, यासाठी की त्याने दाने व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टलेला आहे आणि त्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठी पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याने देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्ताने हे प्रमुख याजक होण्यासाठी आपणासाठी स्वतःला गौरवले नाही, तर ज्याने म्हटले, हे तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहे. प्रियानो, या ठिकाणी याजकाबद्दलच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो काय सांगत आहे, मनुष्यामधून तो घेतलेला मुख्य याजक आहे. तो देवाविषयीच्या गोष्टी आणि मनुष्याविषयी गोष्टी याचे जे दान अर्पण आहे ते काय करायसाठी, त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी करण्यासाठी तो मुख्य याजक नेमलेला आहे. आणि तो मुख्य याजक स्वतःहून नाही निवडून मी मुख्य याजक होतो म्हणून तो आलेला नाहीये, तर परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे म्हणून तो मुख्य याजक आहे. अहरोनाला परमेश्वरानं काय केलेलं आहे, पाचारण केलंय की तू मुख्य याजकाची भूमिका निभावणार. तसंच ख्रिस्ताला देखील मुख्य याजकाचं हे कधी दिलेलं आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे आणि तू त्याला गौरवले आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. म्हणजे तो जो याजकपण आहे हे ख्रिस्ताला त्यानं जुन्या काळापासून त्याने देव केलेलं होतं. आणि कशासाठी देव केलेलं होतं, की आपण आपलं जे अर्पण आहे हे परमेश्वरासमोर आणण्यासाठी. आणि 7व्या वचनापासून आपण वाचूया, 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये, आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि तो त्यांच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने दुःख भोग सोसले, तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीचा तारणाचा कर्ता झाला. आणि त्याला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. प्रियानो, या ठिकाणी ख्रिस्ताबद्दल तो सांगत आहे, त्याला मल्कीसदेकासारखं का नेमण्यात आलं, तर 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि त्याच्या सद्भक्तीमुळे ती ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने दुःख सोसले, तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला. प्रियानो, या ठिकाणी ख्रिस्ताची अतिशय सुंदर गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे, की तो सांगत आहे, ज्यावेळेस आपण गेतसेमनी बागेतलं आपण येशू ख्रिस्ताचं जे एन्काउंटर पाहतो, तो त्या ठिकाणी 3 वेळा जाऊन त्यानं प्रार्थना केली. त्याचे घाम रक्तासारखा थेंबासारखा तो पडत होता. तो अतिशय विव्हळ होऊन त्या ठिकाणी प्रार्थना करत होता, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. तो या ठिकाणी सांगितलं, तो अश्रू गाळून प्रार्थना करत होता, तो रडून प्रार्थना करत होता आणि ही त्याची प्रार्थना सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो सांगत आहे, तो पुत्र असूनही त्याने दुःख सोसले, तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला. प्रियानो, पहिला आदामानं आज्ञाभंगाचं पाप केलं आणि दुसरा आदाम जो त्या ठिकाणी कळकळीने प्रार्थना करत आहे, तो काय करत आहे, आज्ञापालन शिकलेला आहे. त्यानं आज्ञापालन शिकलेलं आहे. दॅट इज द डिफरन्स. ज्या आदामानं पाप केलेलं होतं आणि देवाच्या गौरवाला तो पारखा झालेला होता, दुसरा आदाम हा गेतसेमनी बागेमध्ये अत्यंत विवळ होऊन कष्टानं प्रार्थना करत आहे आणि दुसऱ्या दिवशी तो वधस्तंभावर त्यानं आपलं बलिदान केलेलं होतं. काय केलेलं आहे, ते आज्ञापालन केलेलं होतं. कारण का, ही परमेश्वराची योजना होती, ती त्या ठिकाणी त्यानं पूर्ण केलेली होती आणि म्हणून त्याला काय केलेलं आहे, मुख्य याजक असं गणलं गेलेलं आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रियानो, हा जो मुख्य याजक आहे तो कसा आहे, आपण 12व्या वचनामध्ये 12व्या अध्यायामध्ये जाऊया. इब्रिकरासपत्र 12वा अध्याय
पहिली 3 वचनं वाचत आहे. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्याने केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये सांगितले, आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. प्रियानो, या पृथ्वी तलावर आपली जर्नी असताना परमेश्वराकडे त्याच्या राजासनासमोर आपल्याला यायचं आहे, धैर्याने त्याच्या राजासमोर यायचं आहे. परंतु आपण येत असताना आपली दृष्टी कुणाकडे असली पाहिजे, तर तो सांगत आहे आपली जी नेत्र आहेत, आपली जी दृष्टी आहे, जो आपल्या विश्वासाचा निर्माण करता, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू ख्रिस्त त्याच्याकडे असली पाहिजे. कारण का, तोच आपला मुख्य याजक आहे, तोच आपला अर्पण घेऊन आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. कुठं? परमेश्वराच्या राजासनासमोर, त्याच्या दयेच्या कृपेच्या राजासनासमोर तो घेऊन जाणार आहे. म्हणजे त्याला आपलं जे नेत्र आहेत हे फक्त आणि फक्त ख्रिस्ताकडेच लागलेलं असलं पाहिजे. जर आपले नेत्र ख्रिस्ताकडे लागलेले नाहीत, आपण कधीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकणार नाहीत. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपला विश्वासाचा उत्पादक आणि तो पूर्ण करणारा कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याच्यावर आपली नजर असली पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष, आपली जी वाटचाल आहे प्रियानो, ही फक्त आणि फक्त लक्ष कोणाकडे केंद्रित असलं पाहिजे? ज्यानं आपल्यावर आपल्यामध्ये विश्वास घातलेला आहे, ज्याचा आपला विश्वास जो पूर्ण करता ख्रिस्त आहे, त्याच्याकडे आपली दृष्टी असली पाहिजे. प्रियानो, आपण आपली ह्या जर्नीमध्ये ख्रिस्ताकडे आपली दृष्टी आहे, परंतु आपण त्याच्या राजासनासमोर गेल्यानंतर आपली जबाबदारी काय आहे? पेत्रानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे जुन्या करारामध्ये देखील या ठिकाणी पुष्कळशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपली परिस्थिती काय आहे, आपण कोण आहोत. दुसरा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र, दुसरा अध्याय, 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून अद्भुत प्रकाशात प्राचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसन्न करावे. प्रियानो, येशू ख्रिस्त हा मुख्य याजक आहे. त्यानं आपल्याला आता काय केलेलं आहे? आपल्याला राजकीय याजक असं बनवलेलं आहे. नाव आपण त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे आपल्याला तो राजकीय याजक असं म्हणत आहोत. तो मुख्य याजक आहे आणि आपण राजकीय याजक आहोत. आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत? की आपलं लक्ष हे मुख्य याजकाकडे असलं पाहिजे. आपलं लक्ष फक्त आणि फक्त त्याचे इन्स्ट्रक्शन्सकडे असलं पाहिजे. तो काय करत आहे ते आपण ॲज अ राजकीय मंडळ, राजकीय याजक म्हणून आपण त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तो जसा चालत आहे, ज्या मार्गाने तो चालत आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आणि हेच परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची योजना काय आहे? आपण आज ख्रिस्ती धर्मामध्ये आपण पाहतो, देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल, सगळ्या गोष्टी करेल, हे असं करा नाही होत. परमेश्वराची इच्छा काय? ख्रिस्त कसा चालत आहे? इफ यू आर वॉकिंग इन ओबिडियन्स ऑर नो, ही सीज दॅट. तुम्ही परमेश्वराकडे येताना धैर्याने येता का ते पाहतो. तुम्ही किती आज्ञापालन करता हे पाहतो. तुमचं वर्तवणूक कसं आहे ते पाहता. आपलं इतरांच्या बरोबरची सहभागिता कशी आहे तो पाहतो. प्रियानो, परमेश्वराचं मोठं कार्य करायचं परमेश्वराला माहिती आहे. त्याला माहिती आहे आपण त्याने जसं सांगितलं असेल, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करायला सांगितलेलं आहे. ॲज अ पर्सन आपल्याला त्यानं लिमिटेशन्स दिलेले आहेत. आम्ही संपूर्ण सृष्टीमध्ये मी एकटा जाऊ शकत नाहीये. गॉड हॅज गिवन रिस्पॉन्सिबिलिटीज टू सगळ्यांसाठी त्यानं दिलेले आहेत आणि तो त्याच्या परिमाणानुसार प्रत्येक ठिकाणी तो कार्य करत आहे. आपल्याला जे कार्य दिलेलं आहे ते लिमिटेड कार्य आहे. आपण फक्त तेच करायचं आहे.
आपल्या शरीराचे जे उदाहरण आहे आपण पाहतो, आपण डोळ्याचं काम डोळ्यानेच केलं पाहिजे, कानाचं काम कानानंच केलं पाहिजे, एकमेकाचे कामं कोणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्तानं देखील आपल्याला काय केलेलं आहे, याजक असं नेमलेलं आहे आणि एक एक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्याला मंदिराची जबाबदारी असेल की काहीतरी वडिलांचं काम आहे, माझं पालकाचं काम आहे, काय काय हॉस्पिटॅलिटी करायचं काम आहे, पुष्कळशा जबाबदाऱ्या आहेत. आर वी फॉलोइंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटीज? सिम्पल थिंग. परमेश्वर देव आपण इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं नाही. त्याला माहित आहे आपण लेकरं आहोत आणि आपण लेकरासारखं राहतो, आणि ही गिव्ज अ स्मॉल टास्क आणि ही टेस्ट अस वेदर ही ओबेज ऑर नो. तो कशा रीतीने टेस्ट करतो, आपण आज्ञापालन करतो की नाही करत हे तो टेस्ट करत असतो. जर आपण आज्ञापालन नाही केलं तर त्या ठिकाणी रिपेंटन्स करतो का नाही करतो हे ते पाहतो. अँड दॅट इज वॉट द रिलेशनशिप इज ऑल अबाउट. आपलं जे रिलेशनशिप आहे हे फक्त या दोन ठिकाणी आहे, आज्ञापालन आणि पश्चाताप. जर आज्ञापालन करत आहोत तर पुढची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पुढचं काम आहे ते आज्ञापालनाचं आहे. जर ते आज्ञापालन तिथं झालं, पुन्हा एकदा पश्चाताप आहे, आणि तो तशा प्रकारचं आपलं जीवन असलं पाहिजे. म्हणजे कसं, आज्ञापालनानुसार, आणि आज्ञापालन नाहीये तर पश्चातापानुसार. आणि ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये काय येतं, धैर्य येतं. म्हणजे काय, कमिंग बोल्डली इनटू द थ्रोन ऑफ ग्रेस. म्हणजे कसं, देवबापाची कृपा आहे म्हणून मला सगळं मिळतं, नाही होत, कधी होत नाही. आपल्याला ते धैर्य पाहिजे. आपल्यामध्ये ते धैर्य नाही आहे तर ती कृपा आपल्याला मिळू शकत नाही. कृपा कधी मिळते प्रियानो, ज्यावेळेस आपण पापामध्ये मेलेलो आहोत त्यावेळेस कृपा आहे. तो काय करतो, आपल्याला जीवन देतो आणि जिवंत करतो. दॅट इज अ ग्रेस. इट इज नॉट बिकॉज ऑफ आवर मेरिट्स. परंतु जी चालना आहे ते कृपेच्या द्वारे नाही आहे, हे त्याच्या कानूनच्या द्वारे, त्याच्या शब्दाच्या द्वारे, आपल्या आज्ञापालनावरती आहे. आपण त्या ठिकाणी पोहोचणार का नाही, आपल्या आज्ञापालनावरती आहे. म्हणजे कृपेचा जो भाग आहे हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आहे. आपण मरण पावला असतो, तो येतो, आपल्याला तो जिवंत करतो. आपल्याला समजतं की प्रभूच्या जीवनामध्ये मी जिवंत झालेलो आहे. दॅट इज नॉट बाय आवर चॉईस बट बिकॉज ऑफ हिज ग्रेस वी आर अलाइव्ह. परंतु तिथून पुढचं जे जीवन आहे हे आज्ञापालनाचं जीवन. ही एक्सपेक्टस, मी तुला जीवन दिलेलं आहे, मी काय सांगतोय ते आता ऐकायचं आहे. जर तू ऐकत नाही, यू विल गो बॅक अगेन फॉर एव्हर अँड एव्हर फ्रॉम माय ग्रेस. तू माझ्या कृपेपासून पुन्हा एकदा तू दूर जाणार. प्रियानो, आपलं इथलं जे जीवन कसं असणार आहे, कसं आहे आत्ताच्या जगामध्ये, जसं सांगितलं, आज्ञापालन करणं आणि पश्चाताप करणं, ह्या दोनच गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. आणि दॅट इज वॉट द इव्हँजलिझम इज ऑल अबाउट. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना जाऊन सांगायचं नाहीये की मी काय करत आहोत, तुम्ही काय केलं पाहिजे, मी करत आहोत का, हे परमेश्वराला सांगायचं आहे. मी किती आज्ञापालन करतो, मी परमेश्वराच्या आज्ञा मी पाळतो का, मी परमेश्वराची आज्ञा जर पाळत नाही, मी पश्चाताप करत आहोत का. कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो विश्वास त्यानं आपल्यामध्ये उत्पन्न केलेला आहे. तो आपल्या विश्वासाचा उत्पादक आहे आणि पूर्ण करता देखील तोच आहे. त्याच्यावर जर मी विश्वास ठेवतो, आय एम फॉलोविंग हिज रूल्स, डू आय गो बाय हिज रूल्स, मी त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहोत का, मी त्याच्या आज्ञापालन प्रमाणे चालत आहोत का. दॅट इज वॉट वी नीड टू सी. आणि हे आपण पाहायचं आहे. त्याच्यामध्ये इब्रिकराच्या पत्रामध्ये मल्कीसदेकाचा संप्रदाय जो आहे तो आपण पुढे कधीतरी त्याचा अभ्यास करणार आहोत. परंतु इब्रीचा जो पुस्तक आहे अतिशय सुंदर रीतीने त्याने सांगितलेलं आहे की ख्रिस्त आपल्यासाठी कशा रीतीनं मुख्य याजक झालेला आहे, कशा रीतीने त्यानं कृपेचा जो थ्रोन आहे त्याच्यापर्यंत आपल्याला तो घेऊन जात आहे. आणि ते फक्त आत्तासाठी नाही आहे तर ते सदा सर्व काळासाठी आहे. म्हणजे त्याची अशी इच्छा आहे की जसा तो सदा सर्व काळ आहे तसं आपण देखील सदा सर्व काळ राहू. कारण का, त्यानं आपल्याला ख्रिस्तामध्ये एक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो काय केलेला आहे, त्यानं त्याच्या सानिध्यामध्ये तो आपल्याला घेऊन गेलेला आहे. देवबाप करू आपल्याला सर्वांना शक्ती सामर्थ्य देऊ दे की आपलं लक्ष जो आपला मुख्य याजक ख्रिस्त आहे त्याच्याकडे लागण्यासाठी आणि त्याच्या आज्ञामध्ये चालण्यासाठी, पश्चातापामध्ये चालण्यासाठी देवबाप करू आपल्या सर्वांना शक्तीने सामर्थ्य देऊ दे. गॉड ब्लेस यू.